नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मला आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडची सुरुवात झाली आहे वरद आणि सूर्याच्या भांडणाने. बघूया आता हे भांडण कुठपर्यंत जातंय ते. तर इकडे सूर्या म्हणतोय हा तुझं नाकतोड आहे ना तो काढ नि आपल्या वाटेक जाय, नाहीतर. तर वरद म्हणतो नाहीतर काय. आता दोघं कशी चिडून बोलतात बघा. नाहीतर काय करशील असं वरद विचारतोय. तर सूर्याना आपली हसतो नुसता, काय बोलत नाही. तो लगेच अरे बाबो, नाही 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 म्हणजे तुझ्या औषिक तू माझं नाव सांगशील काय. नाही 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 ना, तसं काय करू नको पाया पडतय मी तुझ्या, तसं करू नको. कारण माका ना याच्या औषीची जाम भीती वाटत असं वरद म्हणतो. आणि इकडे हसायला चालू करतात त्याचे बाकीचे मित्र वरदचे. तर इकडे सूर्याचे मित्र त्याच्या अंगावर जातात. तर दोघं तिकडनं ना ए असं करून एकमेकांच्या अंगावर येतात. तर वरद म्हणतो ए, म्हणजे त्याच्या मित्रांकडे बघून म्हणतो तुझ्या त्या वच्छीची दादागिरी ना गावातल्या लोकांसमोर हा, माझ्या समोर नाही. तर लगेच सूर्या म्हणते ए, माझी आऊस काढायची लायकी नाही तुझी वरद. तर वरद म्हणतो ए माका पर एकेरी आवाजात हाक मारायची तुझी लायकी नाही असं वरद सांगतोय सूर्याला. आणि सूर्या विचारात पडतोय. तर ना वरद म्हणतो माका ना, माका वरद साहेब म्हणायचा. तो सूर्य हात जोडून असं कोणी बघतो एकदम त्याच्याकडे आणि म्हणतो साहेब म्हणायचा. अरे तू का साहेब म्हणायचा असं म्हणत ना तिघं पण हसायला लागतात. एक 4 टाळकी पाण्याने काय घेतली तो साहेब होता येतो, हे पहिल्यांदा शिकलो मी आज. साहेब साहेब असं म्हणत सूर्या इथे वरदची चेष्टा करतो. आणि मग त्याचा परिणाम व्हायचा तोच होतो. सगळे एकमेकांच्या अंगावर धावून येतात. वरद इकडे सूर्याची कॉलर धरतो, तर त्याचे 2 मित्र इकडे मंग्याला धरतात आणि दुसरे एका मित्राला धरतात. असं डायलॉग बाजी करू ह्या काय तुझा दशावतार नाही हा असं इथे वरद सूर्याला म्हणतो. सूर्या ए म्हणतो, तो वरद म्हणतो ए फूक, एक अशी फूक मारी ना तर तांडेलांच्या वंशाचा दिवो जो काही आहे ना तो फुंकून टाकीन. तर सूर्या म्हणतो होय, अरे मार खायची एवढीच हाऊस असेल तर या तुझ्या माकडांसमोर आता तुझा निकाल लावतो मी असं सूर्या म्हणतो. आणि विचारतो लावू तुझा निकाल काय. तर वरद म्हणतो ह ह आता बघतोय मी कोण कोणाचा निकाल लावतोय मी असं म्हणत वरद ढकलतो बरं का सूर्याला इथे एकदम. आणि प्रेक्षकांनो ही परत एकमेकांची कॉलर धरतात. पण होतंय काय या सगळ्या प्रकारामध्ये ना, ते पुलावर एकतर मारामारी करताय आणि तोपर्यंत तिकडनं पोलीस येतात आणि ते म्हणतात रस्त्यात कसलं गोंधळ घालतोस रे. तर प्रेक्षकांनो इकडे पोलीस ना सूर्याला बघतात आणि म्हणतात अरे सूर्या भाऊ तुम्ही, आणि सगळा ठीक आहे ना असं विचारतात सूर्याला. तर सूर्या म्हणतो ते ना ठीक आहे, आपले मित्रांमध्ये जरा बोलत होतो, ते आपले जरा वरद साहेब आहेत ना असं म्हणत कॉलर धरायला जातो. तर कॉलरचा हात काढतो बरं का वरद. आणि सूर्या म्हणतो त्यांना जरा कन्फ्युजन होतं ते जरा दूर करतो. तर पोलीस म्हणतात बरं बरं. आणि मग पोरांनो गोंधळ घालू नका तुम्ही, ते साहेबांचा ताफा जायचा आहे असं म्हणत तिकडनं ना पोलीस निघून जातात. त्याला थोडक्यात मारामारीचा प्रकार आजचा वाचलेला आहे बरं का हा. तर इकडे वरद म्हणतो वाचवलं तुका देवाने वाचवलं सूर्याला म्हणतो. आणि पुढे म्हणतो नाही तर आज काय खरा नव्हता तुझा. तर वरदला सूर्या असं म्हणतो काय आहे ना, तू आज देवापुढे ना एक नारळ ठेव. तर वरद म्हणतो मी. सूर्या म्हणतो की हो, कारण काय आहे ते पोलीस आले ना ते देवरूपी तुला वाचवायला आले, आभार मान त्याचे असं वरदला परत सूर्या म्हणतो. आणि काय येऊ, तर लगेच निघ असं म्हणत ना वरद पण म्हणतो. तर सूर्या म्हणते उगच साहेब म्हणायचं, चला रे मंग्या चल निघ चल जाऊया चल असं म्हणत आता सूर्याच्या गाडीवर त्याचे दोन्ही मित्र बसलेले आहेत ते. आणि वरदचे सुद्धा पोरं बसलेली आहेत. सूर्या मुद्दामून टशन देत नसतो, येऊ काय ए भाड्याचे मित्र तुझे, ए वरद साहेब भाड्याचे वरद साहेब असं चिडवत चिडवत निघून जातात ती. तर लगेच वरद म्हणतो मा काय शिकवतोय आता, तोंड काय बघताय चला निघा असं म्हणत आता वरद पण त्या पोरांना ओरडतो त्याच्या बरोबरच्या. आणि ते सगळे निघून गेलेत. घरामध्ये मात्र इथे प्रेक्षकांनो टेन्शनचं वातावरण आहे. वरद येतो आणि म्हणतो काय झाला काय, का मीटिंग चालू आहे तुमची, काय होणार आहे रे, वैदूचं ट्रान्सफर ऑर्डर पाठवलं वच्चीनं असं त्याचे बाबा म्हणतात. तर आत्या इथे मान खाली घालून उभे. तर वरद म्हणतो वच्ची 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 ती काय लई मोठी शाणी लागून गेली काय असं वरद चिडून विचारतो. वैदेही मात्र गप्प उभी आहे. वरद पुढे म्हणतो तुम्ही पण ऐकून घेतलात तिचा, कारण आमच्या औशी तिचा जाम पुळका असा ना असं इथे वरद एकदम म्हणतो. पण आता नाही हा, आता नाही. आणि त्या लेटर ते इकडे द्या, ते इकडे फाडतो, ते इकडे आत्ताच्या आत्ता लेटर असं म्हणत ना वरद ते लेटर फाडायला घेत असतो.
पण वैदेहीचे बाबा त्याला थांबवतात आणि म्हणतात, "वरद, सरकारी लेटर असा त्या" असं म्हणून सांगतात पुढे. आणि मग उगाच काहीतरी करून बसशील आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील असे बाबा म्हटल्यानंतर वरद सुद्धा ना चिडून असा बाजूला एकदम ना हे करून असं तोंड बाजूला करतो. बाबा पुढे म्हणतात वैदेहीचे, "शांतपणाने विचार करूया, काहीतरी मार्ग निघेल." तर वरद म्हणतो, "निघेल, निघेल. शांतपणाने बसून ना फक्त तुम्ही मीटिंगा करा, मीटिंगा." असं म्हणत ना वरद चिडचिड करतो आणि निघून जातो. आणि आता वरद निघून गेल्यानंतर वरदचे बाबा एकदम उठतात, आत्याकडे आणि सगळ्यांकडे बघतायत. वैदेही पण एकदम म्हणते, "बाबा, ट्रान्सफर ऑर्डर रद्द नाही झाली तरी चालेल." आता बाबा कसे बघतात बघा वैदेहीकडे, कारण वैदेही पुढे काय सांगते ते ऐका. "ट्रान्सफर ऑर्डर रद्द नाही झाली तरी चालेल, पण माझी चूक नसताना मी माफी मागणार नाही म्हणजे नाही." तर लगेच वरदचे बाबा म्हणतात, "नाही तर काय, असलं काहीही करायची गरज नाही म्हणजे नाही." "अगं, इथे आमची तयारी कसली चालू आ?" असं म्हणत ना एकदम ते विषय बोलायला काढत असतात. तर आत्या त्यांना थांबवते आणि म्हणतात, "अहो, हो." आणि मग वैदेहीला म्हणते आत्या, "वैदू, अगं बाळा, हे सगळं जाऊ दे गं, सोड तू." असं समजावते आणि म्हणते, "अगं तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, आम्ही सगळे आहोत ना." असं सगळं समजावून सांगत असते आणि म्हणते, "जा, आराम कर जा गं तू. वैदू जा गं बाळा, जा आराम कर जा." तर वैदेही सुद्धा होय म्हणते आणि वैदेही आतमध्ये निघून जाते. तर प्रेक्षकांनो, वैदेही निघून गेल्यानंतर इकडे वैदेहीचे बाबा तिकडे तोंड करतात. तर लगेच वरचे बाबा म्हणतात, "नले." तर लगेच आत्या म्हणते, "अहो, तिच्या मनाची काय अवस्था आणि लग्नाचा विषय कसलो काढता तुम्ही? जरा काळ वेळ बघा आणि तोंड उघडत जा तुम्ही काळ वेळ बघून." आणि आता दादा म्हणजे बाबांजवळ येते म्हणते, "दादा, आता पाणी डोक्यावरून जाता हां. पोरीचो काय संबंध या सगळ्याशी?" असं विचारते त्या आत्या आणि म्हणते, "वैदू, या सगळ्यापासून लांब होता ना, ताच बरा होता रे." आता बाबा पण विचारात पडतायत वैदेहीचे आणि एकमेकांकडे बघतायत. तर प्रेक्षकांनो, इकडे केंद्रावर म्हणजेच आरोग्य केंद्रावर सूर्या आणि त्याचे मित्र आलेत. "ते काय, डॉक्टर मॅडम घरी गेल्या का?" असं सूर्या विचारतो. तर सुलू म्हणजेच नर्स म्हणते ती, "हो, ती कधीच गेली. अहो, पण त्यांची गाडी हयच." असं त्यातला एक मित्र म्हणतो. तर सुलू म्हणते, "अरे, गाडी बंद पडली तिची." आणि ती निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर ह्या तिघं एकमेकांचा वाट काहीतरी बघत असतात. "अरे सूर्या, सगळं फिसकटलं, आता काय करायचा?" तर दुसरा मित्र म्हणतो, "आता काय नाही, घरात जायचा, जेवायचा आणि झोपायचा, असं सगळं चाललंय." तर "तू गप्प राहू रे," असं सूर्या म्हणतो आणि गाडीकडे बघतो. प्रेक्षकांनो, आता पुढे इथून पुढे मजा आहे बघा. तर गाडीकडे बघतो आणि सूर्या ना हसतोय स्वतःशीच इथे बघून. काय आहे सूर्याच्या मनात ते कळत नाहीये. तर सूर्या म्हणतो, "माझ्याकडे ना एक आयडिया असा." आणि तो मात्र स्वतःशीच असतो. त्यांच्या मित्राकडे बघतो. आता पुढे काय करणार आहे गाडीचं देव जाणे. तर प्रेक्षकांनो, इकडे सूर्या जेव्हा घरी येतो तेव्हा, "काय मामानो?" असं सुधाकरला विचारतो. तर सुधाकर म्हणतो, "काय रे, काय भाच्या, कसा आहेस तू? आज दिवसभर काय केलंस?" तर सूर्या म्हणतो, "काय नाही, दिवसभर काय म्हणजे नेहमीच आपलं केलं." तर सुधाकर विचारतो, "काय रे?" तर सूर्या म्हणतो, "हा तेच, म्हणजे बंदरावर गेलो, बोटींचा हिशेब वगैरे केला. मग ते काय आहे ना, आपलं आईस फॅक्टरी आणि आता काय नाटकाची तालीम, चला रे," असं म्हणत मित्रांना घेऊन जात असतो. तर सुधाकर म्हणतो, "हा, चांगला चांगला. म्हणजे काय आहे ना भाच्या, काय झालं माहितीये, तो आपला बाजारातला पूल नाही ना, पूल आहे का, तिकडे ना कोणाची तरी भांडणं झाली. म्हणजे माझ्या कानावर येला, बाकी काही नाही." म्हणजे प्रेक्षकांनो बघा हा, आता कशी मजा येते ती. सुधाकर कसं आग लावायचा प्रयत्न करतोय ते आणि मग वरदच्या लक्षात येतं की ती भांडणं कुणाची झाली होती पुलावर. तर पुलावर भांडणं झाली होती वरदची आणि सूर्याची. आणि आता वरची सगळं ऐकत असते. तर सूर्या म्हणतो, "भांडणं? माका का माहिती नाही." सूर्या असं सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर सुधाकर म्हणतो, "तुका काय वाटतं रे, हा तुझा मामा घरात बसून दिवसभर काय पानाला चुना लावत बसतो काय?" तर सूर्या म्हणतो, "काय नाही, काय नाही रे मामा." तर सुधाकर म्हणतो, "सुधाकर तांडेल म्हणतात माका, आजच्या गावाची माहिती ठेवतो मी, उगाच खोटं बोलू नकोस." तर "मामा, असं काय नाही," असं सूर्या म्हणतो. तर लगेच सुधाकर म्हणतो, "जा, काय असेल त्या सगळ्या सांगून टाक. वरद आणि तुझं लफडं झालं की नाही सांग मला." तर प्रेक्षकांनो, हे ऐकल्यानंतर वच्ची बघा कशी अशी शॉक होऊन बघते आणि इकडे काय केलं नाही ना तुका त्याने, असं इकडे मामा विचारतो. तर सूर्या म्हणतो, "मामा, तसं काय नाही." तर आता हे सगळा प्रकार ऐकून वच्चीने तोंड उघडले. वच्ची म्हणते, "सूर्या, हे बघ, मामा काय विचारता, तू का माझी शपथ, हा, जे काय असेल ते खरं सांग." तर सूर्या म्हणतो, "बायो, तू अरे गाडी समोर आला माझ्या." तर लगेच ना सुधाकर म्हणतोय, "बायो, अगं एवढंच नाही, एवढंच नाही, पोरं होती त्याच्या बरोबर, हेका मारूक माहिता, आणि हा एकटा, ह्याला काय झाला असता तर." तर ए मामा, माड्यावर माड्या चढवू नको ना." तर लगेच मामा म्हणतो, "काय चढवून सांगत नाहीये मी इथे, बबण्याचा फोन इलो तो माका, त्यामुळे माका कळला बायो, नाहीतर ह्याने ना आपल्या अंधारात ठेवला असता. बायो, कळता का तुला, त्या देसाई यांची केवढी हिंमत वाढली आहे." असं इकडे ना सुधाकर म्हणतोय आणि प्रेक्षकांनो, बायो ना एकदम आता चिडतीये बरं का, आणि एकदम अशी
बघते रागाने आणि म्हणते, त्या दिवशी ना त्याच्या कानशिलात लगावली ती पुरली नाही वाटत त्या का, माझ्या झिलाक हात लावेपर्यंत मजल गेली त्याची. तर इकडे सूर्या म्हणतो असं काही नाहीये. तर लगेच बयो चिडून म्हणते, सुधाकरा, हे बघ देसाई यांच्या जोरळाक ना चिडून टाकायची वेळ इलिया. आणि एकदम बयो अशी चिडते आणि ना बायो अशी पुढे पुढे जाते. अगं बायो ऐक माझं, एवढं सगळं काय नाहीये. तर बयो काय करते बघा, ड्रॉवर मधली ना बंदूक बाहेर काढते आणि इकडे सुधाकरला सांगते, सुधाकरा माणसं गोळा कर, आज ना त्या देसायांका चिलाक सोडायचं नाही. तर इकडे बायो तुरु तुरु म्हणजे चिडून जात असते. तर लगेच बायो थांब असं म्हणत असताना भाई इकडे आडवे येतात. म्हणते, बघ रागाच्या भरात काय वाटेल ते करू नकोस रे, तू जरा धीरानं घे असं समजावत असतात. आणि म्हणतात आजपर्यंत त्याच केलंय बायो म्हणते. आणि म्हणतो म्हणून ना देखो मौत चढलं माझ्या झिलाक. तर लगेच भाई म्हणतात, हे बघ तू पण तिच्या समोर तिच्या झिलाक कानपाटीत नाही का लगावलीस. तर लगेच सुधाकर म्हणतो, तीच लायकी आहे त्यांची असं सुधाकर चिडून म्हणतो, बायो बायो यांचं तू काही एक ऐकू नको, मी तू का सांगतोय, हीच वेळ आहे आणि हीच संधी आहे. तर लगेच ना भाई विचारतात, ही संधी आहे वच्ची, हे बघ ऐक माझं, 25 वर्षांपूर्वी तुमच्या मध्ये पेटलेल्या वादाची जळ आजच्या पिढीला सुद्धा बसते, हे तुझ्या लक्षात येत नाही का, असं भाई समजावत असतात बरं का बायोला. आणि म्हणतात, अगो जरा तू पुढच्या पिढींचा विचार कर वच्ची, हे बघ तशीच वेळ आली तर आपण पोलिसात जाऊ. तर सुधाकर म्हणत असतो, काही गरज नाही पोलिसात जायची, आमचं आम्ही बघून घेऊ. बायो चल तू. बायो पुढे पाय टेकत असते. पण तोपर्यंत ना भाई म्हणतात, हे बघ बायो तुला तुझ्या आबांची शपथ आहे. आणि हे शब्द ऐकून ना बायो त्या समाधीकडे बघते, तिकडे एक नजर टाकते. आणि प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, काय निर्णय घेईल बायो. तर बघा हा, बायो एकदम कसला तरी विचार करते, डोळे असे गरगर फिरवल्यासारखे करते. आणि इकडे मात्र सगळ्यांना सस्पेन्स असं वाटतं की नेमकं काय करेल. तर आबांची शपथ घातल्यामुळे वच्चीनं आपला राग सगळा असा गिळते आणि आतमध्ये निघून जाते बंदूक घेऊन. आणि ती निघून गेल्यानंतर इकडे सूर्या मात्र भाईंना जरासा धीर देतोय आणि थांबवतोय की आज जे काही वादळ उठणार होतं ते वादळ इथे थांबलेलं आहे. प्रेक्षकांनो हे वादळ नेमकं काय आहे, 25 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं, हा सस्पेन्स आहे अजून तरी. आणि तो जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा अजून इंटरेस्ट येईल बरं का हे एपिसोड बघायला. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर बिचारी वैदेही नाहीशी बसली इथे आणि तिला ते सारखं आठवतंय की बायो तिला कशी म्हणालेली असते, आपल्या पार गावातली दीडशानी डॉक्टरीन तिची बदली डोंगरपाड्यातल्या पांगेरा गावी झाली हा, असं सगळं बायो म्हणत असते ते आठवतंय. आणि म्हणते, सगळ्यांसमोर तुझं हे नाक माझ्या पायावर घास आणि तेव्हा मग म्हण की मी चुकलंय आणि मी तांडेलांच्या वाटेत परत जाणार नाही, असं सगळं तिला आठवत असतं. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ना तिचा फोन वाजतोय, तिथे ट्रान्सफर लेटर हातातच घेऊन बसलेली आहे. आता फोन कुणाचा आला असेल बघूया आपण. आणि त्याच्यानंतरचं नाटक वेगळंच काहीतरी घडणार आहे. फोन वाजतोय, फोन उचलते आणि इथे वैदेही म्हणते, हा सुलेखा बोल. तर सुलेखा विचारते, वैदू तू स्कूटी घेऊन गेलीस काय गो. तर वैदेही म्हणते, नाही अगं ती बंद पडली ना, मी प्रयत्न केली पण ती सुरू होत नव्हती म्हणून तिथेच बाहेर लावली आहे. का गं काय झालं. तर अगं ती दिसत नाहीये म्हणून विचारलं ग मी वैदी. तर वैदू म्हणते, असं कसं दिसत नाहीये, बघ जरा आजूबाजूला बघ तू, असेल तिथेच. तर सुलू म्हणते, अगं हो मगाशी होती पण आता दिसत नाहीये तिथे, मी ते सगळ्यांका विचारलंय पण काय आहे ना कुणाला काय माहिती नाही गो. तर नाही सले, हे बघ तू एक काम कर, तू नीट सगळीकडे जाऊन बघ, कुठेही जाणार नाही स्कूटी, तिथेच असेल ती, मी तिथेच लावली होती कारण, आणि तुला माहितीये ना ती स्कूटर माझ्या किती जवळची आहे ते. तर हो हो वैदू माहितीये माका, म्हणून तर अख्ख्या केंद्राला वळसा घातलंय मी, पण कुठेच ती स्कूटर नाही ग तुझी. तर आता असं म्हटल्यानंतर ती वैदू सुलू म्हणते, 1 मिनिट, माका वाटतं कोणीतरी चोरली असणार. तर इकडे वैदेहीला आठवतो मागचा प्रसंग. वैदेही विचारत असते, ती आईची स्कूटर आहे ना, मग अशी बंद काय ती. तर अशी एकच गोष्ट तर ती तुझ्या औशीनं हट्टानं मागितली होती असं बाबा तिचे सांगत असतात त्या स्कूटर बद्दल. आणि या स्कूटरमुळे का होईना आई सोबत असल्यासारखं वाटतं मला, असं स्कूटर बद्दल ती सांगत असते. आणि इकडे वैदेहीला मात्र टेन्शन आलंय, स्कूटर कुठे मिळत नाहीये. त्यामुळे ती ते डोक्याला हात लावून बसले. आणि तिला आठवत असतं, सुलू म्हणतलेली असते की ते मी ते सगळ्यांका विचारलंय पण ते माका वाटतं कोणीतरी चोरली असणार. आणि प्रेक्षकांनो ना वैदेही जरा कमी इथे रडायलाच लागलेली आहे. आता होतंय काय, तिथे आत्या पण आली आहे वैदेहीकडे. तर वैदेही रडताना बघून ना आत्या विचारते, वैदू काय झालं, तू रडतस. दादा दादा अरे लवकर ये, वैदू रडता. आणि प्रेक्षकांनो आत्या समजावत असते, ए बाळा हे बघ दूध घे बाळा, हे बघ
तुला बरं वाटेल. तर वैदेही ते दूध अशी घेते आणि ठेवून देते बाजूला आणि खूपच रडायला लागते एकदम. आणि आत्याला वाटतं की त्या ट्रान्सफर ऑर्डरमुळे ती रडते, त्यामुळे ती समजावते की "हे बघ बाळा, असं खचून नाही जायचा. हे बघ, आपण जर का गुडघे टेकले ना तर लोकं डोक्यावर चढून बसतात." आणि प्रेक्षकांना आत्या समजावते. तोपर्यंत बाबा पण आलेत आणि म्हणतात, "काय गो, काय झालं?" आता वरचे बाबा सुद्धा आलेत आणि वैदूचे बाबा पण आलेत. तर वैदू विचारते, "सगळं आजच का घडतंय? मला ब्लँक व्हायला झालंय." असं एकदम ती रडतीये एकदम. आणि आता प्रेक्षकांनो बाबा एकमेकांकडे बघतात, म्हणतात, विचारतात, "वैदू, ए अगं बाळा, हे बघ असतात असं एक-एक दिवस. हे बघ, तू यातनी एकटी खोटी आहेस. आम्ही आहोत ना सगळे." असं बाबा समजावतात आणि म्हणतात, "तू शांत हो. काय झालं मला सांगशील का तू?" असं विचारतात. तर वैदेही म्हणते, "बाबा, आपली स्कूटर, आईची स्कूटर." तर बाबांना कळत नाही एकदम काय झालं. ते म्हणतात, "स्कूटर? स्कूटरला काय झालं?" तर सुलेखाचा कॉल आला होता. ती म्हणत होती की बहुतेक स्कूटर चोरीला गेली, असं म्हणून वैदेही रडायला चालू करतात. आता बाबा पण एकदम म्हणतात, "काय?" असं विचारतात. आत्या पण एकदम शॉक होते. तर वरचे बाबा म्हणतात, "आता गेली तर कुठे शोधणार आहे ती? आपण नवीन घेऊ, अगदी तशीच घेऊया." असं सगळं म्हणतात. तर लगेच वैदेही म्हणते, "आईची आठवण होती ती." समजावते ती त्यांना आणि म्हणते, "नाही, काही नाही. हे बघ, मी पोलीस स्टेशनमध्ये जातेय, कंप्लेंट करायला जातेय मी." तर वैदेही उठून जात असताना वरचे बाबा म्हणतात, "हां, बरोबर आहे, जा तू. पण हे बघ, उगाच कशाला नको त्या भानगडीत पडतेस." तर वैदेही म्हणते, "मला माझी स्कूटर हवी आहे." तर बाबा पण म्हणतात, "हे बघ वैदू, हे बघ, मी चिडू नकोस तू, मी येतोय तुझ्याबरोबर." तर वरदचे बाबा म्हणतात, "अहो, पण जाणार कसे? गाडी घेऊन वरद गेलाय आणि मला सुद्धा माझी पण मीटिंग आहे." तर वैदेहीचे बाबा म्हणतात, "हे बघा, मी रिक्षा बघतोय, चला." तर इकडे आत्या मान डोलावते अशी नाही अशी करून. प्रेक्षकांनो बघा, वरदचे बाबा कसे पलटी मारतात ते, बिचारी वैदेही. वैदेहीला तरी ते रडू आवरत नाहीये, कारण ती स्कूटर तिच्या खूप जवळची आहे त्याच्यामुळे. आता पुढे काय होणार? वैदेहीची स्कूटर चोरीला गेलीये का ती दुरुस्त व्हायला गेलीये? हे तर आपल्याला उद्याच्या भागात कळेल. कारण कारण सूर्या स्कूटरकडे बघून काहीतरी म्हणत असतो ना. तर आता प्रेक्षकांनो इथे सूर्या आणि सगळे रूममध्ये आलेत आणि सूर्याचा मित्र म्हणतो, "नशीब भाई मध्ये पडले म्हणून, नाहीतर काय खरा नसता, कळला ना?" तर प्रेक्षकांनो इकडे, "अरे पण मला एक कळत नाही, हे तांडेल आणि देसाईंमध्ये काय वैर आहे? नाही, असं काय झालं होतं 25 वर्षांपूर्वी? मग बयोनी माका कधी सांगितलं नाही." "अरे पण आजचा गोंधळ तुझ्या मामान घातलो ना, तो मग वरचा विषय काढला नसता, तेवढं काय झालाच नसता." तर सूर्या विचारतो, "अरे पण त्याका कसा कळला?" तर इकडे दुसरा मित्र म्हणतो, "अरे तो सोदा मामा आहे तो. अरे त्याचा नेटवर्क लय स्ट्रॉंग आहे बाबा." तर लगेच माका तर वाटतं ते तू डॉक्टर मॅडमना मदत केलीस ना, ते पण त्या मामानेच सांगितलं ना वच्ची बायो. सूर्या, मी तुका एक सांगतोय, तू त्या डॉक्टर मॅडमच्या नादात लागाक नको, नाहीतर एक दिवस तुझा टांगा पलटी." तर सूर्या म्हणतोय, "बघ, गप रव. उगाच निगेटिव्हिटी पसरवू नको. बायोला काय कळणार नाही. आणि समजा जर कळला तर मी तिका समजावून सांगेन. सगळं कसं जुळून येतंय हळू-हळू." असं इकडे सूर्या सांगत असताना म्हणतो, "काल डॉक्टर मॅडमनी माहितीये माझी विचारपूस केली आणि मला लागलंय ना ते बघून काळजी वाटली त्यांना आणि त्याबरोबरच त्यांनी या गोळ्या पण दिल्यात मला." असं म्हणत गोळ्या तो हातात घेतो. तर सूर्याचा मित्र म्हणतो, "अरे, अरे, औषध असा ते चॉकलेटासारखं काय खातोस तू? नॉनसेन्स." तर "अरे, या गोळ्या माझ्यासाठी चॉकलेटापेक्षा कमी नाही आता. आणि या गोळ्या माझ्यासाठी अमृत असा अमृत." असं त्याचं सूर्याचं म्हणणं आहे. तर प्रेक्षकांनो इकडे पोलीस स्टेशनमध्ये काय घडतंय बघूया. पोलीस विचारतात, "ते तुमचं नाव काय?" तर वैदेही सांगते, "डॉक्टर वैदेही देसाई." तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, "हे बघा डॉक्टर वैदेही देसाई, तुमची स्कूटर चोरीला गेली की हरवली याचा शोध आपण घेऊ. पण तुम्ही आता शांत व्हा आणि आता जो काही प्रकार घडलाय तो मला सविस्तर तुम्ही सांगा. या, बसा." असं म्हणत वैदेहीला बसायला सांगतायत पोलीस इन्स्पेक्टर. आणि आता वैदेही पण बसतीये, पॅनिक न होता शांतपणाने सांगायचा प्रयत्न करते. "मला सांगा, तुमचा कुणावर संशय आहे का?" असा प्रश्न इकडे विचारतात. तर वैदेही नाही म्हणून सांगते. तर प्रेक्षकांनो इकडे सूर्याचे मित्र म्हणत असतात, "अरे तू सांग ना त्या का ते तू गप्प रव. त्याचं रोजचंच असं माहितीये ना, तो मित्राचं भलं बघत नाहीस आणि तुला कळतं ना असं चाललंय ह्या सगळ्यांचं काहीतरी बनणं." तोपर्यंत सूर्याच्या पोटात कळ येते जोरात आणि "आई गो!" असं म्हणत तो कळवळत खाली पडलाय अक्षरशः जोरात. "अरे असं काय करतोय सूर्या? काय झाला? पोट दुखता का तुझा?" तर सूर्या म्हणतो की "हो." "ए नानू, ए नानू, चल चल सगळ्यांका बोलव." आणि आता मंग्या पण इकडे हाका मारायला लागतो, "ओ वच्ची बायो, सूर्याच्या पोटात दुखतं, सूर्याला बरं वाटत नाही." असं सगळं चालू आहे. ते सूर्याना खूपच कळवळतोय इथे. "तुला त्या गोळीची ॲलर्जी आहे." तर इकडे बायो धावत धावत येते आणि "सूर्या काय झालं तुका?" तर "बायो पोटात दुखतंय ग खूप." तर बायो म्हणते, "अरे कशाक दुखतंय? अरे काय झालं? तू काय खाल्लंस?" असं बायो विचारते. तर "काय नाही, मगाशी जेवलो तितक्याच आणि गोळ्या घेतल्या आणि त्याच्या पोटात दुखू लागलं." तर बायो विचारते, "कसल्या गोळ्या? कुणी दिल्या?"
तर डॉक्टर मॅडमना बोलवा असं म्हणत ना सूर्या कळवळून डोक्याला हातबीत मारून घेतो. इकडे शोभा वगैरे सगळीच आलेत, मामा पण आलाय आणि आता प्रेक्षकांनो टेन्शनचं वातावरण आहे इकडे. आता काय होणार ह्या गोळ्यांच्या वरून आणखीन काही रामायण होणार का ते बघूया आपण. तर इथे प्रेक्षकांनो पोलीस म्हणतायत वैदेहीला, की हे बघा तुमची स्कूटर हरवली किंवा चोरीला गेली असली तर ती शोधून देणं हे आमचं काम आहे. पण हे बघा तुम्ही एवढ्या जुन्या स्कूटरसाठी खूपच आपलं एनर्जी वेस्ट घालवता असं नाही का वाटत? तर वैदेही म्हणते, "नाही, नाही सर ती माझ्या आईची स्कूटर आहे अहो." आणि प्रेक्षकांनो मग बाबा म्हणतात वैदेहीचे, "साहेब अहो ती स्कूटर मी माझ्या बायकोकरता घेतली होती आणि तिची शेवटची आठवण आहे ती." तर लगेच पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, "समजलं मला. तुमची कंप्लेंट आम्ही लिहून घेतलेली आहे. आम्ही लगेचच तपास करू आणि सापडली तर तुम्हाला कळवू." तर सापडली तर म्हणजे प्लीज सर अहो शोधा हो आमची स्कूटर. तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, "हे बघा मॅडम, रोज 10 गाड्या चोरीला जातात आणि आम्ही आमचे 100% प्रयत्न करतो. स्कूटर ज्या अवस्थेत गेलीये त्या अवस्थेत सापडेल याची आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत." असं म्हटल्यानंतर वैदेहीना अशी शॉक होते एकदम. आणि प्रेक्षकांनो इकडे सुधाकरना ओरडतायत मंग्याला आणि नानूला आणि म्हणतायत, "काय रे तुम्ही दोघं रोज त्याच्या मागे मागे फिरता आणि त्याची काळजी घेऊन येत नाही का तुमची?" तर मामा मगाशी इलो तेव्हा तो एकदम नॉर्मल होतो. डॉक्टर बाईंनी दिलेल्या ह्या गोळ्या त्यांनी घेतल्या आणि अचानक आरडाक लागलो. तर आता चिंगळीना त्या गोळ्या घेते आणि बघतीये तर इकडे नानू डॉक्टरला फोन लाव ना असं म्हणून मंग्या पाठवून देतोय नानूला. आणि आता प्रेक्षकांनो त्या गोळ्या ते आहेत ना ते वाचते. OMG मामा अगं ह्या गोळ्यांमुळेच त्याचा काय त्रास होता. हे बघ. तर प्रेक्षकांनो ना मामा म्हणतो, "माका काय कळतंय धोंडे कळते त्यातला. तू वाचून दाखव ग." तर अरे ह्या गोळ्यांची ॲलर्जी असा म्हणून सिव्हिअर स्टमक पेन चालू झाला असा असं एकदम ती सांगते. "ते चिंगळे त्या मरण दे काय झालं ते सांग." "अरे गोळ्यांचा उलटो परिणाम झाला त्याच्यावर म्हणून एका पोटात दुखतंय कर त्याच्या आणि लवकर उपचार नाही ना केले ना तर याका हार्ट अटॅक पण येऊ शकता." असं सगळं ती सांगते प्रेक्षकांनो. आणि आता बघा पुढे काय घडणार आहे ते. वैदेही चिडून म्हणते, "गॅरंटी नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? आता फार वेळ झाला नाहीये आणि तुम्ही जर लगेच ॲक्शन घेतली ना तर काहीतरी होऊ शकेल." तर वैदेहीचा फोन वाजतोय तेवढ्यात तर वैदेहीना चिडून फोन कट करते. आणि बाबा म्हणतायत वैदेहीला, की "बघ तरी कोणाचा फोन असा तो." तर वैदेही म्हणते, "जाऊ दे बाबा ते महत्वाचं नाहीये. आता हे बघा मला ना माझी स्कूटर हवीये." मी काय म्हणते, "सर ऐका ना, तुम्ही लगेच ॲक्शन घ्या. मी तुमच्या बरोबर इथे हवं तर ती स्कूटर तुमच्यासाठी नॉर्मल असेल, पण माझ्यासाठी ती स्कूटर." आता परत एकदा फोन वाजतोय. तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणतायत, "हे बघा डॉक्टर वैदेही, गावातल्या सर्व पोलीस चौक्यांमध्ये फोन करून कळवतो आम्ही. पण तुम्ही म्हणताय तसं शक्य नाहीये. तुम्ही गावात आहात, शहरात नाही आहात." असं ते सांगतात आणि त्यामुळे वैदेही शॉक होऊन बघते. तर इकडे ना असं म्हणून ना फटका मारते शोभा चिंगळीला आणि शोभा रडायला लागते. तर सुधाकर म्हणतो, ए चिंगळे तुला काय कळतं का नाही? तू काय बोलतेस तू?" तर लगेच ना, त्या गोळ्या डॉक्टर बाईंनी दिल्या होत्या ना, तर तुला कळला बायो, इला लक्षात तुझ्या?" हे बघ तर बायो म्हणते, "काय?" तर हे आपल्यावरचा जो राग आहे ना, तो काढण्यासाठी इकडे तो सगळा राग आपल्या भाच्यावर काढतात ती म्हणजे सूर्यावर काढतात आपल्यावरचा राग असं म्हणून आता सुधाकरने आगीत तेल ओतायचं काम केलं आणि म्हणतात, "मुद्दामून काढतंय. आता माका सांग काय करायचंय?" तर नानू येते तिकडे आणि म्हणतो, "मंग्या अरे डॉक्टर मॅडम फोन नाही उचलत आहे." तर सुधाकर म्हणतो, "बघितलंस? ऐकलास तू?" आता प्रेक्षकांनो इकडे प्रकरण चिघळत चाललंय. तर बयो म्हणते, "तिका सोडत नाही आता मी." तर प्रेक्षकांनो आता टेन्शन वाढत चाललंय. सूर्या तर कळवळतो इकडे. तर आता बायो म्हणते, "सुधाकरा त्या भुतकर बाईला फोन लाव." "जाऊ दे मी काय सोडतंय माझ्या भाच्याची ही अवस्था करून ठेवलं या लोकांनी." आता भुतकरबाईंना छान लॅपटॉपवर असं की नाही पिक्चर वगैरे बघत बसली आणि ती चिडून फोन बंद करते आता आणि भुतकरबाई फोन उचलते. आता बघा, "हां, हां, 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 बोला हॅलो." तर आता भुतकरबाई माका नाही का बोलायचंय, बायोला बोलायचंय." आता बायोने फोन घेतलाय आणि म्हणते, "गो भुतकर, आता बघा तुझ्या त्या शिकाऊ डॉक्टरीक माझ्या वच्ची काजीला मारायचा प्रयत्न केलो हा." तर भुतकर म्हणते, "अहो अहो ती असं कसं करेल, असं का करेल ती? तू काय डॉक्टर की सोडून तिचं काय वकीलपत्र घेतलंस?" तर भुतकर म्हणते, "नाही नाही नाही ओ नाही ओ मी तसं काय केलेलं नाहीये. तर मी तिची बदली केली म्हणान सूड घेतला आणि त्या फडफडणे." असं म्हणते बायो इकडे आणि म्हणते, "तिले दिलेल्या गोळ्या खाऊन हय माझा झील तळमळतो हा. आणि आता ती कैदाशीन आता आमचा फोन पण नाही उचलता. जर माझ्या झिला काय झाला तर तुझ्या सकट तिच्या पायात बोटीचं नांगर बांधून दर्यात फेकून देईन. इला लक्षात?" असं ते बायोने धमकी दिली. तर सूर्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. त्याच्यावर
उपचार काहीतरी सुरुवात करायची ते नाही. तर या सगळ्यांचं ना त्या डॉक्टर मॅडमना म्हणजेच वैदेहीला ओरडायचं काम चालू आहे. आणि आता खरंच प्रकरण चिघळतंय की काय असं वाटतंय. तर कारण वैदेहीने ते फोन नाही उचलला ना. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात वैदेही निघालीये इथे वत्सलाकडे जायला, म्हणजे वच्छीकडे जायला. आणि इकडे आता आत्या म्हणतीये वच्छीक जर का कळलं ना वैदू देसाईंची लेक तर मात्र खोत्याचं नव्हतं करेल रे ती. प्रेक्षकांनो, इकडे वैदेही ना आलीये तिठ्यापर्यंत असं सूर्याचे मित्र सांगतायत. तर फडफड असं म्हणत इकडे वच्छीना डायरेक्ट बंदूक घेऊनच उभी आहे. नेमकं काय घडणार उद्याच्या भागात ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.